आपण मी जर करडी तेल वापरलं तर तुम्हाला हे पुरेल का? मग तुम्हाला 700 रुपये किलो घ्यावं लागेल. मग माझा सर तुमची लई महाग झाली, बरोबर आहे. मग मी काय केलं, शेंगदाणा तेल घेतला, शेंगदाणा तेल कढवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकला, हिरवा, बरं वाळला नाही, दुकानावर वाळला नाही, हिरवा तेजपत्ता टाकला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हिंगाचा खडा टाकला, त्याच्यानंतर लवंग टाकली, इलायची टाकली आणि ते दालचिनी, ते असं लाकडासारखे असते दालचिनी, ती टाकली. तेल थंड होऊ दिलं, त्याचं एक प्रमाण आहे, त्या प्रमाणामध्ये त्या मिरची पावडरमध्ये मिक्स केलं. मिक्स केल्याच्या नंतर परत वाळवल्यानंतर परत चाळल्याच्या नंतर मग पॅकिंगला सुरुवात केली. मग पॅकिंग करत असताना सुद्धा आपली कंपनी परत, तुम्ही आजीच्या नुसक्यामध्ये पहा, हे नुसका आहे की नाही तुम्ही सर्च करून पहा, मी म्हणालो म्हणून नाही. तर पॅकिंग करत असताना सुद्धा याच्या खाली सुद्धा तेजपत्ता आहे, याच्या सेंटरला तेजपत्ता आहे, याच्या वर पण तेजपत्ता आहे, बरोबर आहे. यामुळं काय होतं की 1 वर्षभरही हा डबा विकला गेला नाही किंवा फोडला गेला नाही, तुमच्या घरी जरी राहिला तरी त्याचं नुकसान होणार नाही, तुमच्या शरीरावर